नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. तर आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं आज मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण अगोदर गाठीची चोळी कशी कट करायची किंवा एक गुंडी असलेली गाठीची आजीबाईची चोळी कशी कट करायची, कशी स्टिच करायची याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे. पण आज 5 गुंड्यांची जी चोळी असते अगदी ब्लाऊजसारखी असते, तर ती कशी कटिंग करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा. तुमच्याकडे कोण घरी आजी असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आज आपण 5 गुंड्याची चोळी कशी कटिंग करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया आपण आज कटिंग कसं करायचं ते. तर बघा, ही 5 गुंड्याची आपली चोळी आहे. ह्याच्या गुंड्या आपण ओपन करूया. पूर्वी पण आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, नक्की जाऊन बघू शकता तुम्ही गाठीची चोळी कशी कट करायची. तर ही चोळी अगदी ब्लाऊजसारखी असते, मापात थोडासा फरक असतो. त्यामुळं तो कटिंग जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. बाकीचं सगळं काही सारखंच असतं चोळीचं. गुंड्यामध्ये फरक आणि मापं टाकण्यात थोडासा फरक असतो. तर बघा, बाही कटिंग जे आहे ते आता मी काय केलेलं आहे, खण जो असतो, जो काही खण आपण कट करून आपल्याकडे कस्टमरने दिलेला असतो, तर त्याची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. डबल फोल्ड करायचे आणि बाहीवरती बाही ठेवून घेतली आहे बघा. आणि एका पाव इंचाचं मार्जिंग सोडायचं, शिलाई मार्जिंग, आणि तिथून असं बाही जी आहे ती कट करून घ्यायची. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, जो काय आपला दुसरा काठ शिल्लक आहे समोरच्या बाजूला, त्या काठाची आपण थोडीशी घडी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि चोळीचा जो फ्रंट भाग आहे, म्हणजे गुंड्याची बाजू, हुकलूक पट्टी म्हणू शकता तुम्ही, किंवा फ्रंट भाग शोल्डरचा जो आहे तो असा ठेवून घेतलेला आहे. आणि त्याचं तो माप आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे. काठाला काठ लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा कपडा शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे. कारण इकडं आपल्याला हुकलूक पट्टीला काही पट्ट्या नसतात किंवा काही नसतात, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर सगळं मार्जिंग वाढवूनच कटिंग करायचं. आणि उंचीसुद्धा मोजून घ्यायची आहे फ्रंट पार्टची, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून त्याच्यानंतर आपल्याला त्याचं मार्किंग करून घेतलं आहे. आता काय केलं आहे बघा, हुकलूक पट्टीसुद्धा एकमेकावरती ठेवून घेतली आहे आणि त्याचंसुद्धा माप घेतलेलं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची हुकलूक पट्टीसुद्धा. आणि तिथून आपल्याला ते माप आहे ते व्यवस्थित सरकवून त्याची घडी घालून तिथून कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीमध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. तर हे 2 फ्रंटचे भाग आपण घडीवरती घडी घातलेली होती, त्यामुळं घडीवरती कट झालेले आहेत. आता आपल्याला उरलेला काठ जो आहे तो, हा काठ जो आहे तो आपल्याला पाठीमध्ये लावायचा आहे. पाठीचा जो बॅक पार्ट असतो आपला, तर त्याच्यामध्ये लावायचा आहे. तर बघा, आपल्याला थोडासा कमी पडतो आहे कपडा. तर कपडा कमी पडल्यानंतरसुद्धा जॉईंट कुठं द्यायचा किंवा कसा द्यायचा ते सुद्धा तुम्हाला आपल्या ज्यावेळेस शिलाईचा व्हिडिओ येईल, पुढचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल. तर अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा कटिंगचा. आणि जॉईंट कुठल्या बाजूला द्यायचा, त्याच बाजूला का द्यायचा, हे सुद्धा आपल्याला सगळं आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आता उरलेला कपडा आहे त्याचं काय करायचं आपल्याला बघा, दंडघेराच्या खालती एक असं लाग म्हणून पट्टी असते किंवा भाग असतो बघा चोळीचा, तर तो चोळीचा भाग आपल्याला तिथं दंड घेराचा काढण्यासाठी उरलेल्या कपड्याची घडी घातलेली आहे. तर हा कपडासुद्धा डबल फोल्ड करताना कमी पडतो आहे, त्यामुळं एक कपडा फुल आणि थोडंसं जॉईंट देणार आहे, त्यासाठी अशी घडी सरकवून घेतलेली आहे. आणि घडी सरकवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंगसुद्धा ॲड करायचं आहे त्या घडीमध्ये. म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा प्लस जॉईंट कुठं द्यायचा आणि उंचीमध्ये 2 इंच वाढवून घ्यायचं जास्त. आणि अशा पद्धतीने आपण 2 पार्ट जे आहे ते कट करून घेतले. आता बघा, ही जॉईंटसाठी पट्टी इथं बरोबर होते का ते बघायचं आणि तिथून अशी कट करून घेतली तर चालते किंवा मार्किंग करून ठेवा कात्रीने. तर बघा, 2 भाग कट करून घेतलेत आणि जॉईंटचा सुद्धा पट्टी आपण काढून घेतलेली आहे. आता बॅक पार्टसाठी कमी पडतो आहे कपडा, तर आपल्याला कपडा जो आहे तो आपल्याकडं, आपण कधी कुणाची चोळी शिवलेली असेल, दुसऱ्या कुणाचा तर एक्स्ट्रा कपडा असेल, तर तो आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा आहे. त्या बाजूवरती पट्टी ठेवून घ्यायची आहे. लागल तेवढा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि सगळं कटिंग जे आहे ते व्यवस्थित पार्ट आपल्याला कट करून ठेवायचेत. पाठीमागच्या बाजूला आपण डाव्या बाजूला जोड देणार आहे. त्याच्यानंतर फ्रंट भाग निघलेला आहे व्यवस्थित. दंडघेराची बाही पण व्यवस्थित निघलेली आहे. फक्त लाग, पाठीमागचा बॅक पार्ट, याला आपलं जॉईंट बसलेलं आहे. त्याच्यानंतर हा आपण पांढरा कपडा लागतो चोळीसाठी, तर दंडघेराच्या
खालच्या बाजूला म्हणजे काखेमध्ये असा कपडा लावला जातो बघा. चोळी असेल, तुम्ही आजीबाई कधी बघितल्या असतील, तुमच्या घरी आजी असतील तर तुम्हाला नक्की माहीत असेल. तर बघा ते लागाचं, त्या दंडघेरातल्या ठुशीचं व्यवस्थित माप घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन थोडंसं सोडायचं आहे, पाव इंचाचं. आणि तसा त्याचा जसा आकार आहे त्या आकारामध्ये आणि त्याच मापाचा आपल्याला ती ठुशी जी आहे ती कट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली 5 गुंड्याची चोळी आज आपण कट करून घेतलेली आहे. याचा शिलाईचा व्हिडिओ तुम्ही पुढे नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.